नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका JNM नर्सिंग कोर्स प्रवेश प्रक्रिया 2025-26 ही सुरू झालेली असून आज आपण या कोर्सचं नोटिफिकेशन या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात. तर व्हिडिओला सुरुवात करू. सामान्य परिचर्या व प्रसूतीशास्त्र अभ्यासक्रम 3 वर्षाचा हा अभ्यासक्रम आहे. फक्त महिला उमेदवारांकरता ही जाहिरात आहे. दिनांक 1/8/2025 पासून खालील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परिचर्या प्रशिक्षण संस्थांमध्ये सुरू होणाऱ्या सामान्य परिचर्या व प्रसूतीशास्त्र अभ्यासक्रमाकरता प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या फक्त महिला उमेदवारांकडून मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने विहित प्रपत्रामध्ये अर्ज मागवण्यात येत आहे. या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे portal.mcgm.gov.in. या संकेतस्थळावर ऑनलाईन सेवा या सत्रामध्ये JNM नर्सिंग ॲडमिशन या शीर्षकाखाली प्रवेश प्रक्रियेविषयी माहिती आणि वेळापत्रक उपलब्ध करून दिलेलं आहे. आता संलग्न जी महाविद्यालये आहेत ही खाली या ठिकाणी 5 दिलेली आहेत. स्त्री उमेदवारांनी रुग्णालयाशी संलग्न असलेल्या निवासस्थानांमध्ये म्हणजे वसतिगृहामध्ये राहणं अनिवार्य आहे. या ठिकाणी तुम्हाला विद्यावेतनसुद्धा दरमहा मिळणार आहे. विद्यावेतन या ठिकाणी आहे 100, 10, 120 अधिक 680 गणवेश भत्ता या ठिकाणी मिळेल, अधिक 300 रुपये धुलाई भत्ता, अधिक मोफत वसतिगृह निवासस्थान आणि मोफत भोजन व्यवस्थासुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. पुढे आहे शैक्षणिक अर्हता. उमेदवार महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाची उच्च माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 10+2 अथवा समतुल्य परीक्षा ही पास असायला हवे. जर तुमचा PCB ग्रुप असेल तर कमीत कमी 40% गुणांनी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. वरीलप्रमाणे आवश्यक पात्रता धारण करणारे उमेदवार पुरेशा संख्येने उपलब्ध झाले नाहीत तर कला शाखा व नंतर वाणिज्य शाखा या क्रमाने शाखेतील आणि कोणत्याही विषयातील उच्च माध्यमिक परीक्षा म्हणजे 10+2 कमीत कमी 40% गुणांनी उत्तीर्ण करणाऱ्या खुला म्हणजे ओपन उमेदवारांसाठी 40% आणि मागासवर्गीयांसाठी 35% गुण हे आवश्यक आहेत. पुढे आहे या अभ्यासक्रमासाठी उपलब्ध झालेल्या जागांतून सहाय्यकारी परिचारिका प्रसविका अभ्यासक्रम म्हणजे ANM कोर्स. जर ANM हा डिप्लोमा कोर्स जर तुमचा झालेला असेल तर अशा महिला उमेदवारांसाठी यामध्ये 5% राखीव जागा असतील. मात्र असे उमेदवार आवश्यक अर्हता 10+2 धारक करीत असावेत व या अभ्यासक्रमाबाबतच्या अन्य अटींची पूर्तता करत असावेत. तथापि विहित केलेल्या प्रपत्रामध्ये त्यांना प्रतिज्ञापत्र हे सादर करावं लागेल की ते कोठेही नोकरीला नाहीत आणि जर ते नोकरीला नसतील तर त्यांना विद्यावेतन हे अनुज्ञेय राहील. पुढे आहे अपंगासाठी 5% जागा आरक्षित आहेत. उमेदवार 10वी व 12वी इयत्ता परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळ, उच्च माध्यमिक अथवा समतुल्य शिक्षण मंडळातून उत्तीर्ण झालेली असली पाहिजे. पुढे आहे वयोमर्यादा. दिनांक 31/7/2025 रोजी किमान वय जे आहे ते 17 वर्ष आणि कमाल वय जे आहे ते 35 वर्ष असणं आवश्यक आहे. म्हणजेच उमेदवाराचा जन्मदिनांक 1/8/1990 पासून दिनांक 31/7/2008 पर्यंत जर तुमचा असेल तर यासाठी तुम्ही हा फॉर्म भरू शकता. विद्यार्थी परिचारिका प्रवेशासाठी एकूण संख्या ज्या जागा आहेत त्या 350 आहेत आणि कास्ट वाईज ज्या जागा त्या या टेबलमध्ये दिलेल्या आहे. अनुसूचित जातीसाठी आहेत 45 जागा, अनुसूचित जमातीसाठी 24, विजा अ 11, भज व 9, भज क 12, भज ड 7, विशेष मागास प्रवर्ग 7, इतर मागासवर्ग 67, EWS 35, ACBC 35 आणि ओपनसाठी आहेत 98 जागा. पुढे आहे फॉर्मचं ऑनलाईन पेमेंट. ओपनसाठी आहे एकूण 727 रुपयाचं पेमेंट आणि मागासवर्गीयांसाठी आहे 485 रुपयाचं एकूण पेमेंट.
तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो हा व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.